आता ह्याच्यामध्ये एक अजून एक माहिती आहे, इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती आज ते विमान जे होतं जे आज असतं तर त्याची ॲक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्त्वाचं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहीत नाही. DGCA सुद्धा माहीत नाही. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग. ह्या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा DGCA घेतं आणि DGCA इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर, जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे, त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे, ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू DGCA घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत, यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का, यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का? कारण का अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो, त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. त्यामुळे जी कालची नोटीस जी आलेली आहे, नाहीतर एक्सप्लेनेशन जे DGCA दिलेलं त्याच्या खालच्या बाजूला 2 नाहीतर CC अकाउंटेबल मॅनेजर केलेलं आहे. त्यामुळे अकाउंटेबल मॅनेजर कोण आणि ही लोक कोण हे माहिती घेणं महत्त्वाचं आहे. पुढे आता हे महाशय, म्हणजे हे जे तुम्ही जर ट्रक चालवत असाल, तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही, त्याला वेगळं घ्यावं लागतं. तुम्ही ट्रक चालवत असताल आणि JCB चालवायला गेला नाही तर पोखलान चालवायला गेला, जी मोठी मशीन, तुम्हाला अलाउड नाही. तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही. आता इथं जो फोटो बघितले हे आहेत मिस्टर कपूर. हे मागे जे आहे ते लेगेसीचं विमान आहे. आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे हे लेगेसीली जास्त ट्रॅव्हल करतात. ही आहे लेगेसी, हे आहे लेगेसी आणि हे आहे लेअर जेट. म्हणजे हे महाशय लेगेसी सुद्धा चालवत होते आणि हे महाशय लेअर जेट सुद्धा चालवत होते. आणि फक्त हाच व्यक्ती चालवत होता असं नाही, रोहित सिंग सुद्धा इलिगली हे दोन्ही विमानं तिथं चालवत होतं. याचे CCTV कॅमेरा, याचे डॉक्युमेंटेशन हे करा. आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, आम्ही कसं काढलं हे आम्हाला माहिती. पण या DGCA आम्हाला सांगायचं आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना आणि ऑफिसरला सांगायचं, कृपा करून कागद रंगवारंगवी करणं हे तुम्ही सोडून द्या. आणि जर करत असाल तर ते चुकीचं आहे. जर उद्या जाऊन त्या कागदात जर फरक दिसला, व्हिडिओ आमच्याकडे कुठला असेल आणि तो जर आम्ही दाखवला आणि त्याच्यामध्ये जर डिस्क्रिपन्सी आली तर हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इथं एक खूप मोठी इलिगॅलिटी आहे. त्यानंतर तुम्ही दारू पिलाय का नाही तर हे BA करावं लागतं. हे अशा पद्धतीचं मशीन असतं. पण अनफॉर्च्युनेट हे जे मशीन आहे हे आहेत एक यंग पायलट आहे, यांचा व्हिडिओ आम्ही आमच्या लेवलनी त्या ठिकाणी काढला. हे असं फुंकावं लागतं, असा व्हिडिओ काढावा लागतो की बाबा फुंकतोय आणि दाखवावं लागतं 0% दारू आहे. तसंच हे राईटचे महाशय हे वेगळेच आहेत. ह्याचं नाव काय, ह्याचं नाव कोणतरी फॉरेनर आहे, तो पुढं असेल कदाचित. तर हे असा व्हिडिओ काढावा लागतो. आता रोहित सिंग जो मालक होता VSRचा आणि आपला हा जो कपूर आहे, याचे असे व्हिडिओ आम्हाला आजच्याच त्या ठिकाणी लागणार नाही. तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला तिथं दाखवा. पण हे जे मशीन आहे या मशीनचा एक खूप मोठा फ्लॉ आहे आणि हे फक्त VSRकडे, हे एअरपोर्ट अथॉरिटीकडे नाही आहे. VSRकडे असणारे हे जे मशीन आहे याच्यामध्ये तारखा या बदलल्या जाऊ शकतात. हा फ्लॉ या मशीनचा. म्हणून म्हणतो इन्व्हेस्टिगेशन जेवढं पुढे जाईल तेवढं मॅन्युप्युलेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये 2023 मधील अपघात प्रकरण आम्हाला जे कळलंय त्याचा जो कॅप्टन होता ना, चालवणारा सुनील कंजर जो आहे, त्याचं नाव कदाचित प्लस मायनस असेल. जसा कपूर 2दा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी
दारूच्यामुळे ते 2दा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं. म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात मोठे मोठी विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात. पुढं हे सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला तिथं लागणार आहेत. आता हा कार्लोस नावाचा जो माणूस आहे गृहस्थ, हा व्हेनेझुएलाचा आहे, इंटरनॅशनल त्याचं लायसन्स आहे, पण हा भारतामध्ये कसं तो त्याला VSRच्या माध्यमातून इथं उडवलं जातं, तर हा येतो एंटर करताना ॲज अ पॅसेंजर, आणि पॅसेंजरमधून आत आल्यानंतर विमानात बसल्यानंतर तो कॉकपिटमध्ये जायचा आणि कॉकपिटमध्ये जाऊन त्या ठिकाणी विमान उडवायचा. आता ह्याच्यामध्ये हे बघा, कॅप्टन, क्रू डिटेल्स, कॅप्टन व्हेनेझुएला हा पूर्वीचा त्याच्यामध्ये डेटा आहे, पण हा त्या पद्धतीने काय गोष्टी, त्याचं सगळं जे लायसन्स आहे ते अमेरिकन फॉरेनचं लायसन्स असतं ते रिजेक्टेड आहे. आता उदयपूरमध्ये एक बिझनेसमन आहे, त्या बिझनेसमनला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, या माणसापासून तुम्ही जपून राहा. हे VSRचं आहे, ते बीचक्राफ्ट 350चं विमान आहे उदयपूरचं, हा माणूस चालवतो, पण जाताना आत तो पॅसेंजर म्हणून जातो आणि तिथं बसून मग तो विमान चालवतो. मला सांगायचं काय, VSRमध्ये चुका किती आहेत आणि त्या चुका कशा लपवल्या जातात आणि कोण लपवलं जातं, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. पुढे